नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुळ्याचे थालीपीठ। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी एक मोठ्या आकाराचा मुळा घेतलेला आहे आणि त्याची पानं सुद्धा आहेत। तर याच्यातली आपण थोडीशी पानं नंतर बारीक चिरून घेणार आहोत आणि मुळ्याचं वरचं साल काढून बारीक किसणीने किसून घेणार आहोत। सोबतच इथे मी 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन, सोबतच इथे मी 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, सोबतच अर्धा टीस्पून जिरं आणि थोड्याशा 4 ते 5 इतक्या लसणाच्या पाकळ्या जाडसर अशा ठेचून घेतलेल्या आहेत। हे बघा या पद्धतीने। सोबतच इथे आपण अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून इतके सफेद तीळ घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिऱ्याची पावडर, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून धनेची पूड आणि 1 टीस्पून इतके धने आपण असे जाडसर कुटून घेतलेले आहेत। मुळ्याचे आपण थोडेसे पाने घेतलेले आहेत, हे बघा एवढे। हे आता आपण बारीक चिरून घेणार आहोत या पद्धतीने, जेणेकरून आपलं जे थालीपीठ आहे ते अगदी मस्त तयार होईल। हे बघा सर्व पाने इथे आपण चिरून घेतलेली आहेत। आता आपल्याला मुळा जो आहे तो वरचं साल काढून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपण संपूर्ण साल काढून घेऊया। इथे आपण मुळ्याच्या वरचं साल काढून घेतलेला आहे। इकडचा जो भाग आहे तो आपण कापून घेणार आहोत। आता आपल्याला किसून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने आता आपण हे किसून घेऊया। हे बघा इथे आपण संपूर्ण मुळा किसून घेतलेला आहे। आता आपण एक बाउल मध्ये हा काढून घेऊया। हे बघा पाणी वगैरे याचं आपल्याला पिळून काढायचं नाहीये, असाच आपल्याला हा वापरायचा आहे। आता आपण जे सर्व काही साहित्य घेतलेलं आहे ते एक एक करून यामध्ये काढून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ काढून घेऊया, नंतर ज्वारीचं पीठ, बेसन, ओवा आपण हातावरती थोडासा क्रश करून घालूया। बघा या पद्धतीने बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आपण रेसिपीसाठी जे काही साहित्य वापरलेलं आहे त्याचं अगदी अचूक प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे, तुम्ही त्याच्यावरती जाऊन बघू शकता। आता आपण जे मसाले आणि मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा काढून घेतलेलं आहे। सोबतच आलं, लसूण, जिरं आणि मिरचीचं जे आपण ठेचा तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा काढून घेऊया। आता सुरुवातीला आपण हे सर्व साहित्य असंच मिक्स करून घेणार आहोत, कारण का मुळ्याला सुद्धा पाणी सुटतं। त्यामुळे 1 ते 2 मिनिटांसाठी चांगलं असं कुस्करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला लागेल तसं थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे। बघा थोडंसं पाणी घालते। थोडंसं मऊसूदच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। बघा आता याच पद्धतीने आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत। हे बघा पीठ इथे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। मुळ्याची जी पानं आपण चिरून घेतलेली ती सुद्धा मी धुवून घेतलेली आहे। आता ती सुद्धा आपण यामध्येच ऍड करणार आहोत आणि चांगली मिक्स करून मळून घेणार आहोत। हे बघा एवढंच सरसरीत पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आता आपण हे 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया, त्यानंतर आपण थालीपीठ तयार करायला घेणार आहोत। 5 मिनिट झालेले आहेत। इथे आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे। आता आपण थालीपीठ तयार करून घेणार आहोत। तर इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। तर थोडंसं आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि यामधला आपल्याला पिठाचा थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे। हे बघा एवढा। तर फॉइल वरती आपण थोडंसं तेल काढून घेऊया आणि यावरती
आपल्याला पिठाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे। जेवढा छोटा किंवा मोठा तुम्हाला थालीपीठ तयार करून घ्यायचा आहे तेवढा आपल्याला पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये हात डीप करून चांगला आता आपण हे थापून घेणार आहोत। हे बघा या पद्धतीने एका बाजूला आपल्याला गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे। हे बघा खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही, असं मध्यम असं आपल्याला हा थालीपीठ थापून घ्यायचा आहे। मध्ये वाटेल तसं तुम्ही पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा, म्हणजे थालीपीठ थापायला अगदी सोपं जातं। हे बघा मस्त इथे आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे। इथे मी फॉइल घेतलेला आहे। तुम्ही फॉइलच्या ऐवजी कपडा असतो ना कॉटनचा, तो पाण्यामध्ये थोडासा पिळून घ्यायचा आणि त्यावर तुम्ही मस्तपैकी थालीपीठ सुद्धा थापून घेऊ शकता। आता आपल्याला असे थोडेसे होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा थालीपीठ भाजू तर इथे मध्यभागी जे होल केलेले आहेत त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ चांगलं भाजलं जातं। आता आपण हे थालीपीठ तव्यावरती काढून घेणार आहोत। गॅसवर आपण तवा गरम करून घेतलेला आहे। थोडंसं तेल टाकून घेऊया आणि थोडंसं असं पसरवून लावून घेऊया। हे बघा आता आपल्याला थालीपीठचं जे आहे ते या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि चमच्याने या पद्धतीने काढून घ्यायचं आहे। इझिली निघतं। हे बघा मस्त असं निघालेलं आहे। गॅस आपण मीडियम ठेवणार आहोत। आता आपण थोडंसं तेल यामध्ये काढून घेऊया, थोडंसं साईडने। आता 1 ते 2 मिनिटांसाठी आपण थालीपीठ असंच ठेवून घेणार आहोत। 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण थालीपीठ उलटून घेणार आहोत। तर सुरुवातीने आपल्याला चमच्याने याच्या कडा चांगल्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर उलटून घ्यायचं आहे। बघा मस्त असं भाजले गेलेलं आहे। आता परत थोडंसं तेल टाकून घेऊया आणि 2 मिनिटांसाठी दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं थालीपीठ आपण भाजून घेऊया। इथे मी तेलाचा वापर केलेला आहे, तुम्हाला तूप किंवा बटर वापरायचं असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता। हे बघा मस्त असं आपण हे आता भाजून घेऊया। इथे आपलं थालीपीठ दोन्ही बाजूने सुद्धा मस्त खरपूस भाजून झालेलं आहे। हे बघा आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि उर्वरित सर्व थालीपीठ आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपले अगदी झटपट पौष्टिक मुळ्याचे थालीपीठ बनून तयार झालेले आहेत। हे तुम्ही टोमॅटो केचप, लोणचं किंवा दही सोबत खाऊ शकता। लहान मुलांना टिफिनसाठी किंवा मग सुट्टीच्या दिवशी घरी काहीतरी चटपटीत नाश्ता हवा असेल तर हा पौष्टिक नाश्ता तुम्ही घरी नक्की बनवू शकता। तर आजचे हे मुळ्याचे थालीपीठ तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी।